नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। कोण होतीस तू आणि काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी कावेरी विचार करत असते की काहीही झालं ना तरी मला माझ्या चिकूचा जीव वाचवावा लागेल, कारण मला माझ्या चिकूसाठी सगळं काही करावं लागेल, कारण काऊने सगळं हे माझ्यावर सोपवलेलं आहे, तर मला त्याची जिम्मेदारी घ्यावीच लागेल असं ती आता म्हणत असते। आता यामी तिच्या आईचे कान भरत असते की पाहिलं ना ती आजची मुलगी आलेली कशी नाटक करते, कसं या घरामध्ये राहून ती आपल्यावर ऑर्डर सोडते आहे, तिची हिम्मतच कशी काय झाली मम्मा, तिने माझा हात धरला आणि मलाच उलट बोलत होती, तुला माहिती का, असं ती आता तिच्या आईला सांगत असते, माला सांगत असते। कावेरी विचार करते की जर कधी मी ही गोष्ट मला सांगितली असते की मी काऊ म्हणजे तुमची सून नाही आहे असं सांगितलं असतं तर त्यांनी मला या घरामध्ये राहूच दिलं नसतं, चिकूसाठी मला राहावंच लागेल, मला या घरातून हाकलून लावलं असतं आणि मला माझ्या काऊचं वचन पूर्ण करता आलं नसतं। तर आता इकडे यामी आणि पौर्णिमा हे दोघी मिळून आता माच्या मनामध्ये विष पेरत असतात, त्यांना भडकवत असतात कावेरीविषयी, कावेरीला खूप काही बोलत असतात आणि तिच्याविषयी भडकवत असतात, पण मा सुद्धा त्यांचं आता ऐकत असते। तर दुसरीकडे विद्याच्या मनामध्ये विचार चालू असतात की खरंच कावेरी वहिनी किती चांगले आहे, लगेच त्यांनी माझी बाजू घेतली आणि ह्या तर खूपच नालायक आहे, ह्या तर माला खूप भडकवतात आहे, खूप काही बोलत आहे बिचारा कावेरी वहिनी म्हणजे कावेरी वहिनीला, खरंच त्या खूप चांगल्या आहे, बघा ना कसे वागतात तिच्याशी, सगळे तिच्या विरोधात आहे, फक्त मीच आहे कावेरी वहिनीसोबत, बाकी कोणीच नाही या घरामध्ये, कोणी कोणाचं नाही आहे असं विद्या आता तिची बोलत असते आणि चहा पित असते, ती तिचं एक व्हिडिओ बनवत असते। तर मंडळी आता पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की त्यांनी मोर्चा काढलेला असतो, सुलक्षणा धर्माधिकारी हाय हाय, सुलक्षणा धर्माधिकारी हाय हाय असा मोर्चा काढलेला असतो। तेव्हा आता मा म्हणते काय चाललं आहे, काय चाललं आहे, तेव्हा ते म्हणतात की तुमच्या लहान्या सुनेने कारवाई केली आहे की तुम्ही त्यांचा छळ करताय हे असं। तेव्हा त्या मोर्चामधली एक बाई म्हणते की सुलक्षणा धर्माधिकारी यांच्या विरोधात तुमच्या लहान्या सुनेने कारवाई केलेली आहे, या घरातल्या सुनेनेच तक्रार नोंदवली आहे। तर आता हे ऐकून विद्याच्या तोंडावर 12 वाजवलेले असतात, कारण विद्या म्हणते मी तर काही नोंदवली नाही, मी ह्या बाया अशा काय म्हणताय। आता त्या ठिकाणी पोलीस सुद्धा आलेले असतात, तर ते पोलीस आता सुलक्षणा म्हणजे माला पकडायला आलेले असतात। तर आता तिथे यामी आणि पौर्णिमा म्हणते नाही हात नाही लावायचा, हात नाही लावायचा, यश सुद्धा म्हणतो माझ्या आईला हात नाही लावायचा। तेव्हा आता मा स्वतःहून म्हणतात की थांब यश, यशला म्हणत असतात तुमच्या इच्छेखातर मी त्या मुलीला घरात घेतलं, माझ्या या चांगुलपणाचं मला काय फळ मिळालं दिसतंय ना तुम्हाला हे, आणि तू स्वतः बघतोयस ना हे। तेव्हा आता मा म्हणतात इन्स्पेक्टरांना की इन्स्पेक्टर घेऊन चला मला। तेव्हा आता हे ऐकून यशला खूप मोठा धक्का बसतो, कारण यशच्या देखतच आता त्याच्या आईला म्हणजे माला स्वतः पोलीस हातात धरून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात असतात, तर यशला खूप मोठा धक्का बसतो, यशचा आता कावेरीवर खूप चिडचिड होते। तेव्हा आता यश म्हणतो बस झालं कावेरी, आता तुझं सत्य आहे ना मी सगळ्यांना सांगणार, सगळ्या जगासमोर आणणार तुझं सत्य काय आहे ते, आणि स्वतः तुला घराबाहेर धक्के मारून काढणार असं आता यशने मनातल्या मनात म्हटलेलं असतं। तर मंडळी यश आता कावेरीला घराबाहेर काढणार का, आणि चिकू आणि कावेरी आता वेगवेगळे होणार का, कावेरी तिचं काऊने दिलेलं वचन निभावेल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका, धन्यवाद। मंडळी प्लीज अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, धन्यवाद।